ऑटो भेटली तर ऑटो करून जाऊ. येस चलो. गाईज कशात तुम्ही? आय होप सगळे मजा असेल. तर आज आपण चाललोय फिरायला. ब्लॉग स्टार्ट करायचा होता खूप आधीच मॉर्निंगपासून, पण विसरलो. तर आता भेटू डायरेक्ट आपण स्टेशनवर. सो गाईज आता आम्ही वाशी स्टेशनला पोहोचलोय. बघा ट्रेन सामान. तर आता आपण डायरेक्ट CSTला भेटू. गाईज आता आम्ही आलो CSTला. आता टॅक्सी पकडली आहे. आता इकडून जाणार आम्ही. आता गेटवेला चाललोय का? आता गेटवेला जाऊन तिकडून मग फेरीने जाणार. तर चाचा भेटलेत आपल्याला, बॅग बिग ठेवली आहे. तर चला गाईज आता जाऊ गेटवेला. लाईट लागले त्याला नाही गाईज. आता आम्ही बसले. आता इथून तिकीट वगैरे काढले. तर जाऊन तुम्हाला दाखवतो. ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही पण. तर आता तर सनसेट तर नाही भेटणार आपल्याला. सनसेट तर गेला आहे सगळा. तर बघू आता जाऊन तिथे काय होतं. तुम्हाला व्ह्यू दाखव. व्ह्यू चेक करा तुम्ही. तिथे नॉर्मल सीट आहे, ह्या साईडला AC सीट आहे. तर मी पण फर्स्ट टाईम आले माझ्या मित्रासोबत. बघू आता पुढे काय होतं. तर गाईज सगळे आता उतरायला लागलेत. आपण लास्टला उतरणार कारण की आपण माहिती ना बादशाह लोक आहे ना आपण. तेरी दादागिरी निकाल दूंगा मैं. कॉलेज विलेजला जायला आम्हाला आवडत नाही, असं फिरायला जायला आवडत आहे ना. गाईज आता आपण उतरलेलं आहे. आपण उतरलेलं मांडवा. मला पण नाही काय आई तुम्हाला दाखवतो. गाईज आता भूक तर खूप लागली आहे. जाऊ बघू हॉटेलमध्ये खाऊ, नाही तर घरी जाऊन बघू. गाईज आता आम्ही आलेलो आहे इकडे रूमवर. तर बस स्टॉपवर उतरून आम्ही हॉटेल वगैरेमध्ये गेलो, जेवलो वगैरे. तिथली शूट घेतली पण प्रॉपर शूट झाली नाही बिकॉज दोघांना पण खूप भूक लागलेली. आता मी खाली चाललो फिरायला जरा. तर बघू. आणि उद्या आम्ही जाणार आहे बीचला. तो हे गाईज कशात तुम्ही? आता झाली आमची सकाळ. आता किती वाजले? 12:30 टाईम झाला आहे. जस्ट आत्ता उठलं फ्रेश वगैरे करून. आंघोळ पण नाही केली. आता जाईल आम्ही नाश्ता वगैरे करेल. आम्ही कधी वाजून येऊन बसलो. आमचं डिसाईड झालेलं आहे पण तो वेटर अजून इकडे येत नाही आहे. त्याला आवाज देतो. 2 वेळा आवाज दिला. आम्ही जमलो. आवाज जेवण येत नाही. आता करायचं काय काय आई आता आला आहे डोसा वगैरे. 10 ते 15 मिनटानंतर आत्ता आलं. तर कधीच आम्ही ऑर्डर केलेलं. जरा डील आहे इथं. वेटर पण एकच आहे. पूर्ण हॉटेलला एकच सर्व करता येईल. आता खाऊन आम्ही भेटू. सो गाईज आता आमचं चाय नाश्ता वगैरे झाला आहे. डोसा वगैरे खाल्ला. त्यानंतर आता आम्ही चाललो आहे रूममध्ये. तर आता वाजलेले 1:30 वाजलेत. तर जाऊन फ्रेश बीच होतो. आंघोळ झाल्यानंतर आपल्याला बीचला पण जायचं आहे. बीचला गेल्यानंतर आपण शूट करणार आहे, तुम्हाला माहिती आहे. आता अजून आंघोळ पण नाही केली. आम्ही असेच फिरायला लागलो. हे गाईज हाऊ आर यू? वेलकम टू माय ब्लॉग. टॉक टू इंग्लिश अँड फील दिस इंग्लिश लाइक हम कमिंग टू बैंगलोर. अरे कहना क्या चाहते हो? बैंगलोर. वी आर गोइंग टुवर्ड्स अलिबाग बीच गोइंग. सो हे गाईज कशात तुम्ही? आय होप सगळ्या मजा असेल. तर आपला ब्लॉग तर खूप मोठा होणार ते तर तुम्हाला माहितीच आहे. बिकॉज आता आपण एवढं एन्जॉय करतो तर तुम्हाला पण एन्जॉय झाला पाहिजे ना यार. बस का माझी आउटफिट कशी वाटते म्हणून. झालं का तुझं? नाही झालं. येस गाईज. यो गाडी बिडी चालवली तुमच्या भावांनी. गाईज तुम्हाला येते. आता मी कंटिन्यू करतो ब्लॉग. तुम्हाला पाण्यात घेऊन चालतो. चला. नाही ना पाण्यात आउटफिट चेक करावं. तर गाईज आता फोटो वगैरे तर सगळं काढून झालं आमचं. फिरून वगैरे पण झालं आहे. हे बघा फुल फोन घेऊन आला आहे. मी तर नाही गेलो बिकॉज मी शूज वगैरे घातलेले. आम्ही दोघंच आलो ना. सो गाईज हे बघा आउटफिट माझ्या मित्राची आणि माझी. हिंदीमध्ये असतं 2 भाई 2 तबा 1 मॉडिफाय. तर गाईज आता आम्ही चाललो हॉटेलला जेवायला बिकॉज खूप भूक लागली आहे. आणि आम्ही बीचवरून आल्यापासून काही खाल्लं पण नाही. गाईज तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीच नसेल. चष्मा कसा वाटतोय? क्रिकेटर वाटतोय की नाही? क्रिकेट तर कधी आयुष्यात खेळला नाही बट कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गॉगल. आता आम्ही इथं आलो आहे बीचवर. तुम्हाला दाखवतो. रात्रीची वेळ आहे. मी जेवण वगैरे ते केलं हॉटेलमध्ये. त्यानंतर आता ऑटो पकडून आले आम्ही बीचला. काल पण आम्ही इथं आलेलो बट एवढं फिरलो नाही जास्त कारण की घरी पण जायचं होतं. झोप आलेली.
सो हे गाईज दिवसभरापासून आमचा टाईमपास चालला आहे. आम्ही आज उठलो 12-1 वाजता. रात्री आम्ही झोपलो 3ला. झोपच येत नव्हती तर ब्लॉग पण एडिट करायचा होता आपला. तरी केला अर्धावर ब्लॉग आणि आता चाललो आम्ही पूलला. आता वाजले 4:30 होत आले टाईम. आता बघू जवळच आहे इथे, भेटू तिकडे जाऊन. बाय. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे इथे आलेलो आहे हॉटेलमध्ये. पूलला तुम्हाला बोललेलंच होतं मी की पूलला येणार आहे करून. ते बघा हे पूल आहे आमन. सो गाईज लहान मुलं बनलो आम्ही, झोका वगैरे करतो ते बघा तो. सो गाईज आता तुम्ही बघत असणार आमचे स्ट्रगल बघा, बिकॉज आम्ही चाललोय दुसऱ्या बीचवर. एका बीचवरून दुसऱ्या बीचवर चाललो. रस्त्याने ट्रॅव्हल करतात आणि आम्ही बघा कसं चाललं. ते बघा त्यांनी चप्पल घेऊन. कसे आहात तुम्ही? बघा तरी फाटायला लागली हाताने, फाटून हातात यायला लागली गाईज. हा व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला ना, पब्लिक एवढी हसल ना. गाईज मी जस्ट बोललो तुम्हाला ब्लॉगवर की मॅडी मला असं वाटतं मी पडणार आहे आणि हे ब्लॉगमध्ये रेकॉर्ड होईल. जसं मी बोललो तसंच मॅडी पड. हे टाकू आता काच. हां मी भैया गायकवाड बोलतोय. हां तर तिकडे जर आपली पोरं आले तर ते आपलं अलिबागवरनं ठाणेला जाणारी बस कोणते आहेत? तर हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप सगळं मजेत असेल. तर आज आपला 3रा दिवस आहे आणि बघू आता आज तर 3रा दिवस आहे. 2 दिवस तर तुम्हाला दाखवलं आणि आता रेडी वगैरे झालो. आता वाजले 12:30-1. आता आम्ही जाणार आहे बीचला. अलिबाग बीचला तर आम्ही 2 दिवस झाले जातच होतो. आता आम्ही जाणार आहे वरसोली बीचला. तर काल पण आम्ही वरसोली बीचला गेलेलो पण जास्त रात्र झालेली, म्हणजे 6-7 झालेले मच्छर वगैरे चावत होते. तर मग आम्ही तिथून चालत अलिबाग बीचला गेलो. तर जाता रस्त्यात मी पडलो, दगडाने जात होता आम्ही. हे बघा काल एवढं वाटलं नाही पण आज जरा लव बाईट दिसायला लागली ती. तर हाय गाईज आता आम्ही ऑन द वे चाललो आहे वरसोली बीचला. तुम्हाला बोललं आमन पण रेडी होतो तेव्हा जाऊया आता बीच. 2 दिवस झाले अलिबाग बीच दाखवला, आता आज वरसोली बीच दाखवला. चला मग. तर गाईज आता आम्ही इथं वरसोली बीचला पोचलो आहे. तेव्हा मागं माझ्या आमन. तर इथं आलं, इथं तर एवढी जास्त कोण पब्लिक नाही. दुपारच्या वेळेत तर ऊन पण खूप आहे बघा, डोळे पण नाही खुलत आहे. पाणी तर फार आत गेलेलं आहे, पब्लिक कोणच नाही एवढी. इथून आपण खरंच चालत जाऊ शकतो फोटोवर आणि जास्त नाही आहे की नाही. तर आता एवढं वरती तर नाही वाटलं आम्हाला, एवढं आलो आम्ही इथपर्यंत. जेवढं अलिबागला आम्हाला जाऊन जरा खुशी भेटली ना, इकडे भेटलीच नाही ती. काय माहिती का भेटली तुला खुशी इथं येऊन? वरतीच नाही तर इथनं चल के आम्ही एवढी ड्रेसिंग वगैरे मारून आली हे बघा, काय फायदा नाही झाला. पण आता काय आलोय तर काही ना काही करणंच लागेल नाही का. तर आता आम्ही तिकडे बॅक साईडला जाऊन व्हिडिओ वगैरे शूट करेल. आमनचे पण व्हिडिओ क्लिप काढायच्यात. तर बघू तुम्हाला नंतर भेटतो. आता जरा खूपच ऊन लागायला लागले, जरा समजा तुम्ही तुमच्या भावाला. चला. सो गाईज आता वरसोली बीचवर आम्ही परत चाललो आहे. झालं आमचं फोटोशूट झालं की नाही? फोटोशूट व्हिडिओ वगैरे सगळं काढलं. आता वे बॅक टू होम. नाही खूप जास्त ऊन होतं, नाहीतर थांबणार होतो, अजून फोटोज काढायचे होते पण ऊनमुळं आता परत चाललो आहे घरी. खूपच ऊन होतं खूप. माझा पूर्ण मूड ऑफ झाला, आमनचा ना ऑफ झाला मूड. गोळा वगैरे खाल्ला आम्ही, मस्त एन्जॉय केलं. थोडंफार जेवढं एन्जॉय आम्हाला जमलं करायला तेवढं केलं. हो खूपच ऊन लागत होतं बट म्हणून आमचं पुरा मूड येस खराब झाला. तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे, ते पुढच्या महिन्यात आहे. त्याचा पण एक मोठा व्लॉग येईल असतात. मी कंटिन्यू राहू. सो गाईज सो आहे गाईज आता आम्ही चाललो आहे घरी मुंबईला. झाले आमचे दिवस भरलेत आता. 4-5 दिवस एन्जॉय केला. 4 दिवस राहिलो आम्ही. 3 दिवसच राहणार होतो पण आज 1 दिवस एक्स्ट्रा राहिलो. आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. दोघांचे मूड ऑफ झालेत, डाऊन झाली हालत. गो होम झोपणार आहे. घरी जाऊन डायरेक्ट झोपणार. जिमचे पण सुट्ट्या झाल्यात खूप, कॉलेजच्या तर झाल्यातच. तर डायरेक्ट आता आपण इथंच ब्लॉग एंड करू. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला असेल
आहे. कसं वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बिकॉज आपल्या चॅनलचा हा फर्स्ट ब्लॉग असेल जो म्हणजे ट्रिपचा पण आहे आणि खूप मोठा पण झाला आहे. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट ब्लॉग बघू येईल लवकरच. चालेल, चला लव यू.